बातमी पालघर जिल्ह्यामधून समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरामध्ये या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले असून रस्त्यावरील खड्डे या पावसाच्या पाण्यामुळे दिसेनासे झाले आहेत। यामुळे अनेक अपघात होत आहेत। आजपर्यंत शासनाकडून कोट्यवधी रुपये रस्त्यांच्या विकासावर खर्च केले जात आहेत, पण ठेकेदार आणि अधिकारी मात्र या सर्वांचा लोणी खाण्यावर मस्त आहेत। आज या खड्ड्यामुळे एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा नाहक बळी गेलेला आहे। माहीर मोशिम शिवानी या 1.5 वर्षीय चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू झाला आहे। बोईसरच्या मधुर हॉटेल परिसरामध्ये ही घटना घडली आहे। आज सकाळी 8 वाजल्या सुमारामध्ये मधुर चौकातील खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये पालकांसोबत दुचाकीवर बसलेल्या 1.5 वर्षाचा माहीर मोशिन शिवानी हा चिमुरडा खाली रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यावर मार बसला। अपघातानंतर माहीरला प्रथम जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर बोईसर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मधुर चौक येथे जवळपास 1 तास रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती। MIDC वाले हप्ते घेतात, फुकट लावलेत काय?